नमस्कार, किरण's किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी शिकवणार आहे केळाचं शिकरण। चला तर मग बघूया काय लागतं साहित्य। केळाच्या शिकरणासाठी लागणारे साहित्य 2 केळी, 1 कप दूध, साखर चवीनुसार आणि 1 बाउल। आता हे केळ ना आपण काय करूया, याचं साल काढूया। साल काढून घ्यायचं, बाउल मध्ये टाकायचं। नंतर चमच्याने त्याला मॅश करायचं। हे बघा असं करायचं। हे सगळं असं मॅश केल्यानंतर त्याच्यात आपल्याला लागेल तसं दूध घ्यायचं। आपल्याला ही रेसिपी कुठे गॅसवर वगैरे बनवायची नाहीये। हे मी दूध टाकलं, त्याच्यात चवीनुसार साखर टाकायची। तुम्हाला हवे तसं गोड घ्या। हे आपलं पूर्ण एकजीव झालं, साखर वगैरे दूध टाकून। आता आपण याला छोट्याशा बाउल मध्ये काढूया। जेव्हा आपल्याकडे भाजीचा प्रॉब्लेम होतो ना, आपल्याला काय भाजी करावी समजत नाही ना, मग तेव्हा आपण आपल्याकडे केळ असतं, झटपट केळ दुधात टाकायचं, साखर टाकायची आणि त्याला चपाती बरोबर खायचं। मस्त लागतं, पोट भरून जातं। साधी आणि सिंपल रेसिपी, केळाचं शिकरण। आपलं केळाचं शिकरण पूर्ण झालंय। आता आपण याला चपाती बरोबर खाऊ शकतो। ही चपाती जेव्हा आपल्याला भाजीचा होतो ना त्रास, तेव्हा आपण दूध आणि केळ खूप छान लागतं, नक्की करून बघा। जर तुम्हाला केळाचं शिकरण रेसिपी आवडली असेल तर मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीच्या वेळेस। तोपर्यंत नमस्कार।